तर बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये, क्वेश्चन नंबर 3 अटेम्प्ट एनी 3 म्हणजे काय की 3 अटेम्प्ट करायचे आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क राहील, 4 मार्क राहील. ठीक आहे. हा क्वेश्चन मध्ये पण प्रत्येक जो राहणार आहे तो किती मार्काचा आहे, 4 मार्काचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं, फर्स्ट सॉल्व्ह करायचं. फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आहे बघा, ए प्रूव्ह दॅट cos a upon 1 minus tan a plus sin a upon 1 minus cot a equals to sin a plus cos a. म्हणजे काय, हा ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं सांगितलेलं आहे. तर एक साईड दिलेली LHS cos a upon 1 minus tan a plus sin a upon 1 minus cot a. तर त्याचा आपण रिसॉल्व्ह केल्यानंतर म्हणजे सिम्प्लिफाय केल्यानंतर sin a प्लस cos a आलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता आपण हे सॉल्व्ह करणार आहे. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे 4 मार्कासाठी. ठीक आहे. मग बघा सोल्युशन. सगळ्यात पहिले गिवन लिहायचं cos a अपॉन 1 मायनस tan a प्लस sin a अपॉन 1 प्लस cot a. ठीक आहे. इक्वल्स टू sin a प्लस cos b आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता आपण LHS सॉल्व्ह करू. मग LHS काय आहे, LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड. मग cos a अपॉन 1 मायनस tan a. ठीक आहे. प्लस sin a अपॉन 1 प्लस, बघा इथं आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये इथं मायनस आहे. ठीक आहे. इथं काय मायनस दिलेलं आहे, तर आपण तिथं मायनस घेऊ. ही टायपिंग मिस्टेक झालेली आहे. मग इथं पण मायनस येणार. ठीक आहे. वन मायनस कॉट ए. ठीक आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे टॅन म्हणजे काय राहतं, बघा ग्रीन पेन लिहितो फॉर्म्युला. टॅन ए इक्वल्स टू काय राहतं, साइन ए अपॉन कॉस ए. आणि कॉट काय राहतं, तर कॉट हे टॅनचा इनवर्स राहतो. ठीक आहे. मग टॅनचा इनवर्स काय, टॅन काय साइन ए अपॉन कॉस ए म्हणजे 1 अपॉन साइन ए अपॉन कॉस ए म्हणजेच काय की कॉस ए अपॉन, बघा नाही तर बरेच जणांना कळत नाही बेसिक, पण बघा कॉट ए जो राहतो तो 1 अपॉन टॅन ए राहतो. ठीक आहे. आणि टॅन ए काय राहतं, साइन ए अपॉन कॉस ए म्हणजेच काय कॉस ए अपॉन कॉस ए अपॉन साइन ए. ठीक आहे. मग याच्यानुसार आता कॉटच्या जागेवरती कॉटची व्हॅल्यू पुट करायची, टॅनच्या जागेवरती टॅनची व्हॅल्यू पुट करायची. तर बघा कॉस ए अपॉन 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए प्लस साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए अपॉन साइन ए. ठीक आहे. आता बघा इथं या 1चा डिनॉमिनेटर काय आहे, 1च आहे आणि 1चा डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. ठीक आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सेम करायचं. आता न्यूमरेटरला कॉस ए ॲज इट इज राहणार, कॉस ए अपॉन इथं काय आहे कॉस ए मायनस साइन ए, कारण की हा कॉस ए 1ला मल्टिप्लाय होणार म्हणजे कॉस ए, इथं याचा डिनॉमिनेटर 1 आहे, 1 इंटू साइन ए, 1 इंटू साइन ए अपॉन, बघा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय येणार आहे अपॉन कॉस ए. ठीक आहे. प्लस साइन ए अपॉन, आता बघा 1 इंटू साइन ए, ठीक आहे, मायनस 1 इंटू कॉस ए
कॉस ए, ठीक आहे. 1 म्हणजे इथं डिनॉमिनेटरला 1 आहे, 1च्या खाली, ठीक आहे. अपॉन इथं काय येणार आहे, साईन ए, ठीक आहे. आता बघा, हा जो डिनॉमिनेटर आहे वरती जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजेच कसं बघा, सपोज ए अपॉन बी अपॉन सी असेल, हा सी वर जाऊन मल्टिप्लाय होतो, तसंच इथं काय होणार, हा वर जाऊन मल्टिप्लाय होणार. मग इथं बघा, हा कॉस ए आणि हा कॉस ए काय होणार, कॉस ए इंटू कॉस ए, कॉस स्क्वेअर ए होणार. काय होणार, कॉस स्क्वेअर ए, कॉस स्क्वेअर ए अपॉन इथं काय राहणार मग, कॉस ए मायनस साईन ए राहणार, ठीक आहे. प्लस आता हा पण साईन ए वरती जाऊन काय होणार, साईन ए इंटू साईन ए, साईन स्क्वेअर ए होणार, ठीक आहे. अपॉन डिनॉमिनेटरला काय राहणार, साईन ए मायनस कॉस ए राहणार, ठीक आहे. मग बघा आता दोन बाजूमध्ये पार्टिशन करतो. मग बघा इथं येणार LHS इक्वल्स टू कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस ए मायनस साइन ए प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए. बघा आता इथं काय आहे की कॉस ए मायनस साइन ए आणि इथं साइन ए मायनस कॉस ए. आपण जर इथलं मायनस साइन जर इथं बाहेर कॉमन घेतलं तर काय होईल, तर बघा मी इथं कॉमन घेतो, इथं बरेच जणांना कन्फ्युजन होतं. कॉस स्क्वेअर ए अपॉन हे काय इज राहणार, कॉस ए कॉस ए मायनस साइन ए प्लस साइन स्क्वेअर ए अपॉन, बघा आता इथं काय करायचं आपल्याला, मायनस साईन कॉमन घ्यायचं. मग बघा इथं जर मायनस साईन बाहेर घेतलं, ठीक आहे, सपोज इथे हे मायनस साईन बाहेर घेतलं ब्रॅकेटमध्ये, आता हा साईन प्लस आहे, मग याला काय होईल, मायनस साईन येणार, मायनस साईन ए, आणि हा मायनस बाहेर घेतला आहे म्हणजे इथं राहीन प्लस, प्लस कॉस ए, ठीक आहे. आणि आता हे जर मायनस साईनमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस इंटू मायनस प्लस होणार म्हणजे प्लस साईन येणार, ठीक आहे. आणि मायनस इंटू प्लस मायनस होणार म्हणजे मायनस कॉस ए येणार. आता बघा हे मायनस साईन आपण इथं लिहू, हे मायनस इंटू प्लस ते काय होणार, मायनस होणार. मग बघा नेक्स्ट स्टेपमध्ये कॉस स्क्वेअर ए, आता हे मायनस इंटू, बघा पहिले याचा डिनॉमिनेटर लिहून घ्या, याचा डिनॉमिनेटर काय आहे, कॉस ए मायनस साईन ए. आता हे मायनस इंटू प्लस मायनस, इथं काय साइन स्क्वेअर ए अपॉन, आता हा बघा हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, मग प्लस आपण आधी लिहू, मग हा काय आला कॉस ए मायनस, आणि हा साइन ए नंतर न लिहिला मायनस साइन ए. आता बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला, मग दोघांचा डिनॉमिनेटर जर सेम झाला तर वरती आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. मग बघा कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन आता डिनॉमिनेटर काय येणार आहे, कॉस ए मायनस साइन ए, ठीक आहे. बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून आपण एकदाच लिहिलं. मग आता वरती काय आहे, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए, म्हणजे आपण इथं काय करू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार, म्हणजेच ए प्लस बी आणि ए मायनस बी येणार, ठीक आहे. मग त्याच्यानुसार जर आपण इथे एक्सपान्शन केलं तर बघा ए प्लस बी म्हणजेच कॉस ए प्लस साइन ए, ठीक आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार, कॉस ए मायनस साइन ए, ठीक आहे, डिवाइड बाय डिनॉमिनेटर ॲज इट इज. डिनॉमिनेटर काय आपला कॉस ए मायनस साइन ए, ठीक आहे. मग बघा कॉस ए मायनस साइन ए कॅन्सल होणार, वरती पण आहे खाली पण आहे,
बघा इथं पण कॉस ए मायनस साईन ए, इथं पण कॉस ए मायनस साईन ए. मग राहिलं काय फक्त कॉस ए प्लस साईन ए राहिलं. ठीक आहे. मग आता दोघं पण प्लस आहे, आपण रिअरेंज करून लिहू, कारण की आपल्याला काय साईन ए प्लस कॉस ए काढायचं आहे. मग जर आपण हा साईन ए आधी लिहिला, साईन ए प्लस कॉस ए, म्हणजेच बघा आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. हेच काय आर एच एस इक्वल्स टू आर एच एस, हेन्स प्रूफ. ठीक आहे. बघा एल एच एस इक्वल्स टू आर एच एस. आता आपण काय केलं स्टार्टिंगला एल एच एस घेतली. एल एच एस मध्ये काय टॅन एच्या जागेवरती साईन ए आपण कॉस ए लिहिलं, कॉटच्या जागेवरती कॉट काय राहतं 1/10 राहतं. 1/10 केलं तर ते येतं कॉस ए आपण साईन ए. मग आपण काय केलं टॅनच्या जागेवरती साईन ए आपण कॉस ए, कॉटच्या जागेवरती कॉस ए आपण साईन ए लिहिलं. ठीक आहे. नंतर इथं 1चा डिनॉमिनेटर 1च होता, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं आपल्याला डिनॉमिनेटरला पुन्हा डिनॉमिनेटरला कॉस ए भेटला आणि इथं साईन ए भेटला. मग तो साईन ए कॉस ए वरती जाऊन मल्टिप्लाय झाली, म्हणजे इथं कॉस स्क्वेअर ए आला आणि इथं साईन स्क्वेअर ए आला. ठीक आहे. नंतर इथं काय केलं आपण साईन स्क्वेअर ए आपण साईन ए मायनस कॉस एची तिथं मायनस साईन कॉमन घेतलं. ठीक आहे. मायनस साईन कॉमन घेतल्यानंतर ह्या साईनला मायनस साईन झालं आणि हा प्लस कॉस मायनस झाला आणि हे मायनस इंटू प्लस केलं तर हे मायनस झालं. ठीक आहे. म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला. मग सेम डिनॉमिनेटरला वरती आपल्याला कॉस ए स्क्वेअर ए मायनस साईन स्क्वेअर ए भेटलं. ठीक आहे. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला, ए प्लस बी आणि ए मायनस बी. मग इथला डिनॉमिनेटर आणि इथला म्हणजेच कॉस ए मायनस साईन ए कॅन्सल झाला आणि नंतर फक्त कॉस ए प्लस साईन ए. मग आपण हा साईन ए आधी लिहिला, नंतर हा कॉस ए नंतर लिहिला, म्हणजे साईन ए प्लस कॉस ए इक्वल्स टू आर एच एस, हेच प्रूफ. बघा 4 मार्कसाठी एकदम सिंपल क्वेश्चन आला होता, फक्त बेसिक्स ऑफ ट्रिग्नोमेट्री यूज करायचं होतं. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.